आरक्षणावर 11 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे। पुनर्विचार याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आणि इन कॅमेराप्रमाणे न्यायमूर्तींमध्ये सुनावणी। देवेंद्र फडणवीसांच्या काळातील आरक्षणावर ही पुनर्विचार याचिका आहे आणि आता 11 सप्टेंबर रोजी या मुद्द्यावर सुनावणी होणार आहे। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी दिल्लीचे प्रमोद जगताप आपल्या सोबत आहेत। प्रमोद, इन कॅमेरा ही सुनावणी होणार आहे, आणखी काय महत्त्वाचे मुद्दे आहेत? बंद दाराआड ही सुनावणी होणार आहे। मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि इतर दोन न्यायमूर्तींच्या बंद दाराआड ही सुनावणी होणार आहे। देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते 14 ते 19 त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी जे मराठा आरक्षण दिलं होतं 10%, ते आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केलं होतं। मात्र सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट पास न केल्यामुळे ते आरक्षण फेटाळून लावलेलं होतं आणि त्याच संदर्भातली ही क्युरेटिव्ह पिटिशन उपचारात्मक याचिका जी आहे ती दाखल झालेली आहे। खरं तर मागच्या 7-8 महिन्यानंतर ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये या सुनावणीसाठी लागलेली आहे। त्यामुळे सुनावणीमध्ये नेमकं न्यायमूर्ती काय करतात ते बघणं महत्त्वाचं असणार आहे। अशा पद्धतीची याचिका ज्या आहेत उपचारात्मक याचिका या बंद दाराआड होत असतात, तिथं कुठल्याही वकिलांना युक्तिवाद करता येत नाही। जर न्यायमूर्तींना वाटलं की यावरती पुन्हा विचार करण्याची गरज आहे तरच अशा पद्धतीची याचिका पुन्हा एकदा सुनावणीसाठी घेतल्या जातात, पण त्याचं प्रमाण जे आहे ते अगदी कमी आहे। त्यामुळे ही याचिका कोर्ट स्वीकारणार फेटाळणार हे बघणं महत्त्वाचं असणार। पण दुसरा मुद्दा बघायला गेलं गिरीश आपण तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आता पुन्हा 10% आरक्षण दिलेलं आहे। त्या आरक्षणाच्या विरोधात देखील मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झालेली आहे, पण सुप्रीम कोर्टामधील ही याचिका निश्चितच आणि आता कोर्ट काय सुनावणी दरम्यान कोर्ट काय टिप्पणी करते ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। प्रमोद, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।